students, good morning to all of you. In last few sessions we have studied our IT syllabus. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण IT हा जो आपला सब्जेक्ट आहे त्या IT सब्जेक्टला आपण स्टार्ट केले आहे. आता मागच्या काही सेशनमध्ये आपण IT सिलेबसमधला किंवा आपल्या IT पेपरमधला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे. एकूण आपल्याला या IT मध्ये 4 चॅप्टर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ते चॅप्टर्सचे जे काही नेम्स असतील ते नेम्स मी तुम्हाला अगोदरच्या सेशनमध्ये दिलेले आहेत. आता आजच्या सेशनला आपण काय सुरुवात करणार आहोत तर आपल्या IT पेपरमधला थर्ड जो चॅप्टर आहे की जो आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग या चॅप्टरला आज आपण स्टार्ट करत आहोत. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे बघा. त्याच्याशी रिलेटेड की पॉईंट्स जे आहेत ते की पॉईंट्स मी इथं राईट डाऊन केलेले आहेत. लक्षात घ्या, हा चॅप्टर जो आहे तो आपल्याला प्रोग्रामॅटिकली दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. जे काही आपण वेब पेजेस बघतो किंवा वेबसाईट्स बघतो त्या वेब पेजेस असतील किंवा त्या वेबसाईट्स असतील ॲक्च्युली कशा डिझाईन केल्या जातात, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येणं गरजेचं आहे हे आपण काय शिकणार आहोत तर ह्या इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग हा जो आपला चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. या चॅप्टरसाठी जे वेटेज इन्क्लूड केलेलं आहे ते वेटेज आहे 30 मार्क्सचं. लक्षात घ्या, या चॅप्टरसाठी तुम्हाला मार्क्स किती लोकेट केलेले आहेत तर 30 मार्क्स हे या चॅप्टरला तुम्हाला दिलेले आहेत. 20 मार्क्स हे आपला फर्स्ट जो चॅप्टर झाला इंट्रोडक्शन टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी 20 मार्क्स आहेत आणि ह्या चॅप्टरसाठी काय आहेत तर 30 मार्क्स आहेत. हा चॅप्टर कशाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तर जे काही आपण IT मध्ये आपल्याला शिकणार आहोत किंवा आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा वर्ड यूज करतोय सतत. मग नक्की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर याच्याशी रिलेटेड ह्या कन्सेप्ट आपल्याला येणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आत्ता आपण काय करत आहोत तर सगळे ॲज अ ऑनलाईन एज्युकेशन घेत आहोत. मग हे ऑनलाईन एज्युकेशन जे आहे ते कशाच्या मार्फत तुम्ही ॲक्सेस करता तर इंटरनेटच्या मार्फत तुम्ही ॲक्सेस करता. म्हणजे इथं तुम्ही मोस्टली कशाचा यूज करता तर इंटरनेटचा यूज करता, वेबसाईट्सचा यूज करता आणि वेब पेजेसचा यूज करता. या सगळ्या गोष्टी आता तुमच्या फॅमिलियर झाल्या असतील. मग आपला जो हा चॅप्टर आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग याच्यामध्ये आपण मोस्ट आपला फोकस काय असणार आहे तर HTML जी आहे लँग्वेज की जी वेब पेजेस डिझाईन करण्यासाठी वापरली जाते ती लँग्वेज आपण काय करणार आहोत या चॅप्टरच्या माध्यमातून शिकणार आहोत. प्लस अजून काय आपल्याला बघायचं आहे तर त्याच्याशी रिलेटेडच जावास्क्रिप्ट ही एक स्क्रिप्टिंग टाईपची लँग्वेज आहे की जी आपण या चॅप्टरमधून शिकणार आहोत. म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे तर HTML ही नवीन एक लँग्वेज शिकायला मिळणार आहे की जी वेबसाईट्स तयार करण्यासाठी वापरली जाते. जे काही तुम्ही कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती एखादी वेबसाईट ॲक्सेस करता त्याला त्याच्यामध्ये नंबर ऑफ वेब पेजेस असतात. ते वेब पेजेस आपल्याला दिसताना कसे दिसतात हो तर मोर अट्रॅक्टिव्ह असतात, ते कलरफुल असतात. जर त्या वेब पेजेसमध्ये फक्त इन्फॉर्मेशनच असेल तर ते वेब पेजेस आपल्याला रीड करू वाटतात का नाही वाटत. मग ते वेब पेज जे आहे ते मोर अट्रॅक्टिव्ह कसं करता येईल त्याच्यासाठी काय केलं आहे तर HTMLमध्ये डिफरंट टाईप्सचे टॅग्स वापरलेले आहेत. आता पहिला आपण बघूया की या जो काही आपला इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. पहिल्यांदा बघणार आहोत ते आहे कंपोनंट्स ऑफ वेब. आता कंपोनंट्स ऑफ वेबमध्ये काय आपण बघणार आहोत तर वेबसाईटशी रिलेटेड किंवा इंटरनेटशी रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेब पेज म्हणजे काय, त्याच्यानंतर HTML म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय वेब सर्व्हर, वेब ब्राउझर, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींची डेफिनेशन आपण काय करणार आहोत कंपोनंट्स ऑफ वेब याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट की पॉईंट आहे तो आहे इंट्रोडक्शन टू HTML. आता इंट्रोडक्शन टू HTML मध्ये आपण काय बघणार आहोत तर ॲक्च्युली आपण आता HTML जे शिकणार आहोत त्याच्याशी इंट्रोडक्शन करणार आहोत की त्याच्यामध्ये वेब पेजेस जे आहेत ते कोणत्या पद्धतीने डिझाईन केले जातात, त्याचा फॉर्मॅट काय आहे हे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर बेसिक HTML टॅग. आता ज्यावेळेला हे वेब पेजेस डिझाईन केले जातात त्यावेळेला ते मोर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय केले जातात तर त्याला टेक्स्ट फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज दिल्या जातात. कारण जर नॉर्मल इन्फॉर्मेशन असेल तर ते यूजर तेवढे
त्याला रिस्पॉन्स देणार नाहीत. पण एखाद्या वेब पेजमध्ये जर तुम्हाला एखादा ऑडिओ इन्सर्ट केला असेल, एखादी फोटो गॅलरी असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल, तर असे वेब पेजेस जे आहेत ते असे कसे आपल्याला दिसतात, तर मोर अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि आपला इंटरेस्ट त्याच्यामध्ये काय होत जातो, तर इन्क्रीज होत जातो. मग वेब पेजेस जे आहेत ते मोर अट्रॅक्टिव्ह कशाच्या आधारे बनवले जातात, तर त्याच्यासाठी काही HTML टॅग्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये डिफरंट HTML टॅग्स आहेत. इथं फॉर एक्झाम्पल लिहिलेलं आहे हेडिंग लेवल असेल. एखादं हेडिंग जर तुम्हाला तुमच्या वेब पेजमध्ये इन्सर्ट करायचं असेल तर ते हेडिंग कसं इन्सर्ट करायचं, किंवा फॉर एक्झाम्पल एखादी इमेज मला दाखवायची आहे, एखादी फोटो गॅलरी मला डिझाईन करायची आहे, तर ती मी कशा स्वरूपामध्ये करू शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट की पॉईंट आहे फॉर्म्स इन HTML. आता फॉर्म्स इन HTML म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर फॉर्म डिझायनिंग करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला तुम्ही एखादं फेसबुकचं अकाउंट क्रिएट करता किंवा एखादं जीमेलचं अकाउंट क्रिएट करता, त्याला तिथे तुम्हाला एक फॉर्म डिस्प्ले केला जातो, बरोबर आहे, की जिथे तुम्हाला यूजर नेम राईट डाऊन करायचं असतं, त्याच्यानंतर पासवर्ड एंटर करावा लागतो, त्याच्यानंतर तुमचं जेंडर इन्क्लूड करावं लागतं, तुमचं एज इन्क्लूड करावं लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं तुम्हाला काय करावं लागतात, फिलअप करावे लागतात. अशा स्वरूपाचे फॉर्म्स आपण काय करणार आहोत, तर या HTMLचा यूज करून स्वतः डिझाईन करणार आहोत. नेक्स्ट यूज ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज जावास्क्रिप्ट. आता याच्यासोबतच अजून आपल्याला काय इथं शिकायचं आहे, तर स्क्रिप्टिंग लँग्वेज जी आहे जावास्क्रिप्ट, ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आपल्याला काय करायची आहे, इथं शिकायची आहे. आता HTMLचा यूज फक्त कशासाठी केला जातो, तर जे काही आपले डिझायनिंग पर्पज आहे की जे मोर अट्रॅक्टिव्ह दिसावं, त्यासाठी फक्त तुम्ही HTML वापरू शकता. प्लस आता फक्त डिझायनिंग येऊन उपयोग आहे का, तर त्याच्यासोबत त्याला काय यायला पाहिजे, तर स्मार्टनेस वर्कमध्ये यायला पाहिजे. आपण म्हणतो की फक्त सुंदर असून उपयोग नाही, तर त्याच्यासोबत काय असायला पाहिजे, ब्युटी विथ ब्रेन असेल तर त्याला जास्त इम्पॉर्टंट येतं. इथंसुद्धा सेम तसंच आहे. HTMLचा यूज करून तुम्ही फक्त वेब पेजेस मोर अट्रॅक्टिव्ह डिझाईन करू शकता, पण त्याच्यामध्ये जो स्मार्टनेस येतो, तो स्मार्टनेस कशाने येतो, तर त्याच्यासोबत तुम्हाला काय करता आली पाहिजे, तर एखादी वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेजचं यूज करावी लागते किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज. मग आत्ताच्या तुमच्या सिलेबसमध्ये जी स्क्रिप्टिंग लँग्वेज इन्क्लूड आहे ती कोणती आहे, जावास्क्रिप्ट. ही जावास्क्रिप्टमध्ये प्रोग्राम्स कसे राईट डाऊन करायचे हे आपण त्यावेळेला काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला प्रोग्राम्स, की ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली स्वतःचे कोड राईट डाऊन करणार आहोत. ज्या पद्धतीनं तुम्ही इंटरनेटवरती वेबसाईट्स बघता त्या पद्धतीच्या वेबसाईट्स आपण काय करणार आहोत, स्वतः आपण डिझाईन करणार आहोत. आता हे जे की पॉईंट्स आहेत, हे की पॉईंट्स तुमच्या बुकमध्ये आहेत. ज्या ज्या वेळेला आपले लेक्चर्स असतील त्या वेळेला तुम्ही त्या लेक्चरचे ज्या वेळेला व्हिडिओ तुम्ही वॉच करता त्यावेळेला तुमच्यासोबत टेक्स्टबुक जे आहे ते टेक्स्टबुक यूज करा. म्हणजे त्या वेळेला मॅडम काय इथं तुम्हाला टीच केलं जाते ते त्या वेळेला तुमचं काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होतील. लक्षात आलं तुमच्या की आपले या चॅप्टरमधले की पॉईंट्स काय काय आहेत किंवा आपण या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली काय काय शिकणार आहोत. आता यातला पहिला पॉईंट आज आपण स्टडी करायला घेऊया. तो पहिला पॉईंट आहे कंपोनंट्स ऑफ वेब. आता कंपोनंट्स ऑफ वेबमध्ये काय बघायचं आहे बघा आपल्याला, तर वेबसाईट्स आपण बघतो, वेब पेजेस बघतो, त्याच्याशी रिलेटेड टर्म्स कोणकोणते असतील. ज्या पद्धतीनं तुम्ही बायोलॉजी हा सब्जेक्ट ज्यावेळेला शिकता त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला काही टर्म्सची डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय बॉटनी, व्हॉट इज मीन बाय झूलॉजी, व्हॉट इज मीन बाय मार्फॉलॉजी, व्हॉट इज मीन बाय ॲनाटॉमी, व्हॉट इज मीन बाय डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्या ज्या टर्म्स आहेत या टर्मशी तुम्हाला डेफिनेशन तिथं माहीत असणं गरजेचं आहे. इथंसुद्धा आपण कशाशी रिलेटेड आहोत, आता तर आपण वेबसाईटशी रिलेटेड आहोत किंवा इंटरनेटशी आपला काय होणार आहे, आता इंटरॅक्शन होणार आहे. मग त्याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या टर्म्स आहेत किंवा आपण ज्याला एखादी वेबसाईट्स डिझाईन करतो त्याला ह्या सगळ्या टर्म्स माहीत असणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यातली पहिली टर्म आपण बघूया की वेब पेज. याच्यावरती तुम्हाला डेफिनेशन विचारल्या जातील. ह्या ज्या काही टर्म्स आहेत याच्यावरती तुम्हाला
एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाईल, डिफाईन द फॉलोविंग टर्म्स, आणि याच्यामधल्या कोणतेही 2 किंवा 3 टर्म्स तिथं तुम्हाला डिफाईन करायचे आहेत. लक्षात आलं तुमच्या? आता नाऊ वी आर गोइंग टू स्टडी अ कंपोनंट्स ऑफ वेब. त्यातला फर्स्ट कंपोनंट जो आहे तो आहे वेब पेज. आता वेब पेज हा वर्ड जो आहे तो आपण आता सतत यूज करतो आहे, कारण आत्ता आपलं जे एज्युकेशन चालू आहे ते एज्युकेशन कसं आहे, ऑनलाईन चालू आहे, की जिथे इंटरनेटच्या माध्यमातून आपण टीचर आणि स्टुडंट एकमेकांशी इंटरॅक्ट करतो आहे. मग वेब पेज म्हणजे काय बघा त्याची डेफिनेशन, इट इज अ सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड यूजिंग HTML. ही वेब पेज म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ही काय आहे, एक सिम्पल टेक्स्ट फाईल आहे. ज्या पद्धतीनं वर्डचं डॉक्युमेंट असते, पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन असते, एक्सेल बघितले तर एक्सेलची शीट असते, या प्रत्येकाचं काय आहे तर वेगळं एक फॉर्मॅट आहे. तसंच हे काय आहे तर HTML म्हणजे काय तर सिम्पल टेक्स्ट फाईल आहे. आता टेक्स्ट फाईल म्हणजे काय, इथं वर्ड फाईल म्हटलं आहे का नाही आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डचा आणि याचा काहीही रिलेशन नाही आहे. तर ह्याचं रिलेशन कुणाशी येतं तर नोटपॅडशी येतं. इट इज अ सिम्पल टेक्स्ट फाईल. टेक्स्ट फाईल जी आहे ती आपण कशाचा यूज करून क्रिएट करतो तर त्याच्यासाठी आपल्याला नोटपॅडची गरज लागते, आणि त्या नोटपॅडचा यूज करून आपण टेक्स्ट फाईल तयार करतो. मग ही एक सिम्पल टेक्स्ट फाईल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही HTMLचा यूज केलेला आहे. बघा सिम्पल डेफिनेशन आहे. तर वेब पेज म्हणजे काय आहे तर एक सिम्पल टेक्स्ट फाईल आहे की जी HTMLचा यूज करून काय केली जाते, तयार केली जाते. किंवा त्याची सेकंड एक डेफिनेशन आहे बघा, इट इज ॲन ऑर्डरनरी टेक्स्ट विथ एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज. याच्यामध्ये जे टेक्स्ट तुम्हाला दाखवलं जातं ते टेक्स्ट ऑर्डरनरी टेक्स्टच आहे. ऑर्डरनरी टेक्स्ट मीन्स व्हॉट तर ऑर्डरनरी म्हणजे आपलं जे नॉर्मल टेक्स्ट आहे तेच टेक्स्ट काय केलं जातं तर एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज त्याला प्रोव्हाइड केल्या जातात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर वेब पेज. आता तुम्ही जर वर्ड शिकला असाल तर वर्डमध्ये सुद्धा काय आहे तो तर एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज आहेत की जिथं तुम्ही बोल्ड करू शकता, इटॅलिक करू शकता, या पद्धतीत आहे. पण त्याचं लिमिटेशन आहे की ते फक्त वर्डमध्येच तुम्हाला ओपन करून दाखवता येतं. ती जर फाईल तुम्ही ॲज अ इंटरनेट एक्सप्लोररवरती ओपन केलं तर ते तिथं तुम्हाला तितकं प्रॉपरली दाखवलं जाणार नाही. मग जर आपल्याला थ्रू आउट वर्ड आपलं क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला HTML पेजेस तयार करावे लागणार आहेत, आणि याच्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी खूप आहे. आपण वेब पेजेस बघतो त्याला तिथं काही ठिकाणी बॅकग्राऊंड कलर वेगळा असतो. बाय डिफॉल्ट इंटरनेट एक्सप्लोरर किंवा कोणतंही पेज जे आहे त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो व्हाईट कलरचा असतो, आणि त्याच्यासाठी फॉन्ट जो वापरला जातो तो फॉन्ट ब्लॅक कलरचा असतो. या पद्धतीनं त्याचं कॉम्बिनेशन केलं जातं. पण आपल्याला मोर अट्रॅक्टिव्ह दाखवायचं असेल तर आपण काय करतो, बॅकग्राऊंड कलर चेंज करतो, त्याचा फॉन्टचा जो पेन कलर आहे तो चेंज करू शकतो, एखादी इमेज इन्सर्ट करू शकतो, मध्येच कुठेतरी हेडिंग दाखवू शकतो, टेबल वापरू शकतो. मग हे कशामुळं पॉसिबल झालेलं आहे तर त्याच्याकडं एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज आहेत HTMLमध्ये, म्हणून ते युजर्सपर्यंत काय केलं जातं तर मोर अट्रॅक्टिव्ह पोचवलं जातं. नेक्स्ट कंपोनंट आहे ते आहे वेबसाईट. वेबसाईट म्हणजे काय तर इट इज कलेक्शन ऑफ वेब पेजेस. ज्या वेळेला असे मल्टिपल वेब पेजेस तुम्ही एखादा रिलेटेड थिंग्स तयार करता आणि त्याचा ज्या वेळेला बंच तयार करता त्याला त्याच्यापासून काय होतं तर वेबसाईट तयार होते. फॉर एक्झाम्पल आपलं ITचं बुक जर पाहिलं तर ह्या ITच्या बुकमध्ये काय आहे व तर नंबर ऑफ पेजेस आहेत, बरोबर आहे. हे आपलं ITचं बुक आहे, याला कॉमन नेम काय दिलेलं आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे त्याच्यासाठी कॉमन नेम वापरलेलं आहे. पण या बुकमध्ये जर पाहिलं तर या बुकमध्ये काय आहेत तर नंबर ऑफ पेजेस आहेत. मग ते नंबर ऑफ पेजेस काय रिप्रेझेंट करतात तर आपल्याला इन्फॉर्मेशन देतात कुणाबद्दल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दला कंटेंट त्याच्यामध्ये राईट डाऊन केलेलं आहे. म्हणजेच असे नंबर ऑफ पेजेस काय केलेत एकत्र त्यांनी बंच केलेलं आहे आणि त्याच्यापासून काय केलेलं आहे हे बुक डिझाईन केलेलं आहे आणि त्याला कॉमन नाम दिलेलं आहे ते आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तसंच आपल्या वेब पेजेसमध्ये सुद्धा आहे. ज्याला एकाच टाईपची इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्प्ले करत असाल तर असे पेजेस काय केले जातात कलेक्टिवली त्याचा ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपला एक कॉमन नेम दिलं जातं, ते असतं त्या वेबसाईटचं नेम. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की Amazon.com.
आता Amazon.com असेल किंवा कोणतंही शॉपिंग आयकॉन असेल, त्याचा यूज तुम्ही कशासाठी मोस्टली करता हो, तर शॉपिंगसाठी त्याचा यूज केला जातो. जे काही तुम्हाला प्रोडक्ट बाय करायचे आहेत ते सगळे प्रोडक्ट तिथं तुम्हाला दाखवले जातात किंवा त्याच्याशीच रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला डिस्प्ले केली जाते. किंवा फॉर एक्झाम्पल असेल एखाद्या कॉलेजची वेबसाईट असेल, मग एखाद्या कॉलेजच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन मिळणार आहे, तर त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याचे जे काही ओनर्स असतील, ते प्रिन्सिपल केबिन असेल, फॉर एक्झाम्पल तिथले टीचर्स असतील, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला दाखवली जाईल. प्लस अजून तिथं कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्याशी तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता. कॉन्टॅक्ट अस असेल म्हणजे त्या गोष्टीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काय केली जाते, ग्रुप केली जाते आणि एक कॉमन तिथं बंच तयार केला जातो आणि ते काय असतं तर वेबसाईट. मग लक्षात आलं तुमच्या की वेबसाईट म्हणजे काय आहे, तर इट इज कलेक्शन ऑफ वेब पेजेस. वेब पेजेस ज्याला एकापेक्षा जास्त वेब पेजेस तुम्ही एकत्र आणता आणि त्याच्यापासून जे कलेक्शन तयार होतं त्याला काय म्हटलं जातं, वेबसाईट. थर्ड टर्म आहे वेब ब्राउझर. आता वेब ब्राउझर म्हणजे काय बघा, इट इज अ सॉफ्टवेअर यूज टू व्ह्यू वेब पेजेस ऑर वेबसाईट. आता ह्या वेबसाईट्स तुम्हाला बघायच्या आहेत किंवा हे वेब पेजेस तुम्हाला बघायचे आहेत, तर त्याच्यासाठी प्रॉपर सॉफ्टवेअर पाहिजे, बरोबर आहे. जर मला वर्डची एखादी फाईल बघायची असेल तर मी ती वर्डची फाईल कशातून ओपन करणार आहे, तर माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड असलं पाहिजे तरच मी ती फाईल काय करू शकते, ओपन करू शकते. एखादं पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन मला बघायचं आहे तर त्याच्यासाठी माझ्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट असणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी ते ओपन करू शकत नाही. त्याच पद्धतीनं हे वेब पेजेस मला बघायचे आहेत, मग त्याच्यासाठी माझ्याकडं काय पाहिजे तर सॉफ्टवेअर पाहिजे. आणि ते सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे तर वेब ब्राउझर, की ज्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, वेब पेजेस बघू शकता. मग हे वेब ब्राउझर कोणकोणते आहेत, आता सगळेच्या सगळे आपण काय करत आहोत तर अँड्रॉईड मोबाईल सगळे यूज करता. मग अँड्रॉईड मोबाईलमध्ये ऑलरेडी हे ब्राउझर इन्स्टॉल असते. फॉर एक्झाम्पल गुगल क्रोम असेल की जो तुमच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेल, किंवा एक्झाम्पल कम्प्युटरमध्ये जर बघितलं तर बाय डिफॉल्ट सगळ्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हा पूर्वीपासून यूज करण्यात आलेला काय आहे, वेब ब्राउझर आहे, की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो तर वेब पेजेस बघू शकतो. मग लक्षात आलं की वेब ब्राउझर म्हणजे काय, तर हे एक सॉफ्टवेअर आहे की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, वेब पेजेस ॲक्सेस करू शकता. जर माझ्याकडे वेब ब्राउझर नसेल तर मी एखादी वेबसाईट ओपन करू शकते का, नाही ओपन करू शकत. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर वेब ब्राउझर. मग कोणकोणते वेब ब्राउझर आपण बघतो, तर त्याच्यासाठी आपल्याकडे आता मोझिला फायरफॉक्स एक यूज केला जातो, इंटरनेट एक्सप्लोरर आपल्याकडे आहेच, प्लस आपल्याकडं गुगल क्रोम आहे. ह्या ब्राउझरचा यूज करून आपण काय करत असतो तर वेब पेजेस जे आहेत ते वेब पेजेस बघत असतो. लक्षात आलं. या तिन्ही टर्मची डेफिनेशन काय आहे, तुम्ही याचे एक्झाम्पल वगैरे राईट डाऊन करा. बुकमध्ये ह्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही टिकमार्क करून ठेवा. नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती आहे वेब सर्व्हर. आता वेब सर्व्हर म्हणजे काय बघा, सर्व्हर हा वर्डसुद्धा आपण काय करतो तर मोस्ट ऑफ टाईम यूज केला जातो. आपण बऱ्याच वेळेला एखादा ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असेल तर त्यावेळेला काही वेळेला काय होतं तर तो फॉर्म लवकर सबमिट केला जात नाही, त्याला आपण काय म्हणतो तर तो सर्व्हर काय झाला असेल, स्लो झाला असेल, बरोबर आहे. या पद्धतीचे वर्ड्स आपण काय करतो तर आजकाल फॅमिलियर आहोत आपण या वर्डशी. सर्व्हर, व्हॉट इज मीन बाय सर्व्हर, ब्राउझर, वेबसाईट्स, हे सगळे वर्ड्स आपण काय करत आहोत आत्ता यूज करत आहोत. पण ॲक्च्युली वेब सर्व्हरची डेफिनेशन बघा काय, इट इज ॲन ॲप्लिकेशन दॅट सेंड्स वेब पेजेस ओव्हर द इंटरनेट यूजिंग HTTP प्रोटोकॉल. बघा हे काय आहे तर एका टाईपचं ॲप्लिकेशन आहे. ते काय करतं तर इंटरनेटवरती ज्याला वेब पेजेस सेंड करावे लागतात त्याला ते सेंड करण्यासाठी या सर्व्हरचा मोस्ट यूज केला जातो. मग याचं एक्झाम्पल काय आहे तर अपाचे अँड IIS सर्व्हर, हे दोन्ही सर्व्हर्स आपल्या कम्प्युटरवरती काय असतात, इन्स्टॉल असतात. बाय डिफॉल्ट IIS जो सर्व्हर आहे, इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हर जो आहे तो आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल केलेला असतो. त्यामुळेच आपण काय करू शकतो तर जे काही इंटरनेटशी रिलेटेड पेजेस आहेत
ते आपण बघू शकतो. जर हे सर्व्हर तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल नसतील तर मात्र तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती इंटरनेट ॲक्सेस करू शकणार नाही. लक्षात आलं? किंवा एक थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व्हरची डेफिनेशन काय आहे की ज्याच्यामध्ये वेबसाईट स्टोअर केल्या जातात. जेव्हा क्लायंट एखादी रिक्वेस्ट करतो, आता क्लायंट म्हणाली तर काय आहे, क्लायंट आणि सर्व्हरचं आर्किटेक्चर आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. ते एकदा तुम्ही रिवाईज करा. मी एक फक्त त्याची स्लाइटली डेफिनेशन सांगते. क्लायंट म्हणजे काय हो, तर जो रिक्वेस्ट करत असतो त्याला क्लायंट म्हटलं जातं. आणि सर्व्हर म्हणजे काय, तर त्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स म्हणून जे काही पेजेस ओपन करून देतो त्याचं काम कोण असतं, सर्व्हरचं काम असतं. लक्षात आलं तुमच्या? मग सर्व्हर काय आहे, तर जिथं वेबसाईट स्टोअर केल्या जातात, ज्याला क्लायंट एखादी रिक्वेस्ट देतो त्याला त्या वेबसाईट्स तो सर्च करतो आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून काय केल्या जातात, रिझल्ट तिथं दाखवलं जातं. मग हे करत असताना तो काय करतो, तर HTTP जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलचा यूज करून तो काय करत असतो, जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट सेंड करत असतो. नेक्स्ट आहे URL. आता URLचं मिनिंग काय आहे बघा, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्याची डेफिनेशन बघा, इट इज an address of a web page on the internet. The web page is displayed using this address. आता ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचा एक प्रॉपर ॲड्रेस ठरलेला असतो, बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो तो आपला काय असतोय, प्रॉपर ॲड्रेस असतो. मग ह्या वेबसाईटला सुद्धा काय असतो, तर ॲड्रेस असतो. एखादी वेबसाईट्स ज्याला आपण सर्च करतो त्याला आपण काय करतो, तर त्या वेबसाईटच्या नेमचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल www.gmail.com म्हणजे gmail.com काय आहे, तर तो एक ॲड्रेस आहे की ज्याचा यूज करून मी काय करते, ती वेबसाईट ॲक्सेस करायचा प्रयत्न करते. मग इथं URL म्हणजे सुद्धा काय आहे, तर ॲड्रेस ऑफ वेबपेज. वेबपेजचा जो काही ॲड्रेस असणार आहे त्या वेबपेजच्या ॲड्रेसला काय म्हटलं जातं, तर URL म्हटलं जातं. की जो कुठं स्टोअर केला जातो, इंटरनेटच्या कम्युनिकेशनमध्ये फक्त काय केला जातो, तो ॲड्रेस यूज केला जातो. त्याच्यानंतर HTTP मीन्स व्हॉट, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल्स म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो आहोत. व्हॉट इज मीन बाय प्रोटोकॉल, कुणाला रिमेंबर होतं आहे का की प्रोटोकॉलची डेफिनेशन काय आहे. याच्यावरती आपण ऑब्जेक्टिव्हसुद्धा विचारला होता. आठवा जरा प्रोटोकॉल्स म्हणजे काय काय आहेत आणि त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ प्रोटोकॉल्स तिथं स्टडीसुद्धा केले होते. एनीवन हॅड आयडिया अबाउट द प्रोटोकॉल? Protocols means the set of rules used for computer in communication purpose. Protocols म्हणजे काय आहेत, सर सेट ऑफ रूल्स आहेत की जे ज्याला कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेशन करतात त्याला त्यांच्यासाठी जे रूल्स डिझाईन केलेले आहेत त्या रूल्सला काय म्हटलं जातं, तर प्रोटोकॉल्स म्हटलं जातं. मग ज्याला कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेट करतात त्याला डिफरंट वेनं ते कम्युनिकेशन करत असतात. काही वेळेला ते फाईल सेंड करत असतात, काही वेळेला मेल सेंड करून कम्युनिकेट करतात, काही वेळेला ऑडिओ क्लिप सेंड केल्या जातात, काही वेळेला चॅट केलं जातं. या पद्धतीनं काय केले जातात, तर हे कम्प्युटर्स एकमेकांशी कम्युनिकेट करतात. मग त्याच्यातलाच हा एक प्रोटोकॉल आहे की जो आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. याचा यूज बघा, इट इज अ प्रोटोकॉल यूज बाय WWW फॉर क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन. हा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल कोण यूज करतं, तर वर्ल्ड वाईड वेब जे आहे म्हणजेच WWW यूज करतं. कशासाठी, तर क्लायंट आणि सर्व्हर यांच्या कम्युनिकेशनसाठी काय केला जातो, हा प्रोटोकॉल यूज केला जातो. लक्षात आल्या तुमच्या सगळ्या टर्मची डेफिनेशन. या टर्मची डेफिनेशन परत एकदा रिवाईज करते मी. पहिली टर्म आपण बघितली वेब पेजेस. वेब पेज म्हणजे काय, तर इट इज अ ऑर्डिनरी टेक्स्ट विथ एक्स्ट्रा फॅसिलिटीज. नेक्स्ट वेबसाईट. वेबसाईट म्हणजे काय, तर कलेक्शन ऑफ वेब पेजेस. थर्ड वेब ब्राउझर. वेब ब्राउझर मीन्स जे सॉफ्टवेअर आहे की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, तर वेब पेजेस बघू शकतो. म्हणजे वेब पेज व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी किंवा वेब पेजेस व्ह्यू करण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरचा यूज केला जातो ते आहे वेब ब्राउझर. फॉर एक्झाम्पल इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स,
हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट टर्म जी होती ती होती वेब सर्वर. वेब सर्वर म्हणजे काय, तर इट सेंड वेब पेजेस ओव्हर द इंटरनेट यूजिंग HTTP प्रोटोकॉल. नेक्स्ट URL म्हणजे काय, तर वेबसाईटचा जो ॲड्रेस आहे त्या युनिक ॲड्रेसला काय म्हटलं जातं, तर URL. आणि HTTP म्हणजे काय, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, की जो क्लायंट आणि सर्व्हर यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी काय केला जातो, या प्रोटोकॉलचा यूज केला जातो. याचा एखादा स्क्रीनशॉट काढा आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये नंतर राईट डाऊन करा ह्या सगळ्या डेफिनेशन. आता नेक्स्ट इंट्रोडक्शन टू HTML. आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे, मेन पॉईंट, तो आहे इंट्रोडक्शन टू HTML. आता इथून पुढं आपलं काय होणार आहे, तर ॲक्च्युली आपण वेब पेजेस जे आहेत त्या वेब पेजेसबद्दल आपण शिकणार आहोत किंवा वेबसाईटबद्दल आपण शिकणार आहोत. आता इथं पूर्वी म्हणजे याच्या अगोदर काय होतं, तर फक्त HTML एवढंच आपल्याला वापरला जात होता. आता त्यांनी सिलेबसमध्ये काय केलं आहे, तर HTML5 हे इन्क्लूड केलं आहे. नॉर्मल HTML आणि HTML5 याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही आहे. फक्त याच्यामध्ये काय केलं, तर थोडेसे फॉर्मॅटिंग टॅग्स जे आहेत ते टॅग्स एक्स्ट्रा वापरलेले आहेत किंवा याची जी रिप्रेझेंट करण्याची स्टाईल आहे ती त्यांनी थोडीशी इथं मॉडिफाय केलेली आहे. पण आपण जे वापरणार आहोत ते आहे नॉर्मल HTML जे आहे त्याच्यातूनच आपण काय करणार आहोत, प्रोग्राम राईट डाऊन करणार आहोत. आता याच्याबद्दल आपण थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरला बघूया. HTML इज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की HTMLचा फुल फॉर्म काय आहे. बऱ्याच वेळेला आपण HTML असं वाचतो, पण त्याचा फुल फॉर्म माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. मग त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज इट इज यूज टू क्रिएट अ वेब पेजेस. मग ह्या HTMLचा यूज कशासाठी केला जातो, तर वेब पेजेस तयार करण्यासाठी काय केला जातो, ह्या HTMLचा यूज केला जातो. सेकंड, इट इज ऑर्डरनरी टेक्स्ट विथ एक्स्ट्रा फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज. बघा मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की वेब पेज म्हणजे काय आहे, तर हे एक ऑर्डरनरी टेक्स्ट आहे, फक्त त्याला काय केलेलं आहे, तर एक्स्ट्रा फॅसिलिटीज तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मग HTMLसुद्धा काय आहे, तर ऑर्डरनरी टेक्स्टच आहे की ज्याला एक्स्ट्रा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. नेक्स्ट, HTML फाईल हॅव .html एक्सटेन्शन. आता इथं आपल्याला काय करावे लागणार आहेत, तर प्रोग्राम्स राईट डाऊन करावे लागणार आहेत किंवा वेब पेजेस डिझाईन कराव्या लागणार आहेत. मग हे वेब पेजेस डिझाईन करत असताना हे वेब पेजेस काय करता आले पाहिजेत तुम्हाला, तर सेव्ह करता आले पाहिजेत. मग सेव्ह करण्यासाठी त्याचं एक्सटेन्शन ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्या एक्सटेन्शनवरनं काय केलं जातं, तर क्लेरिफिकेशन केलं जातं की हे जे पेज आहे ते कोणत्या टाईपचं आहे किंवा ही जी फाईल आहे ही कोणत्या टाईपची आहे. मग HTMLचे जे काही पेजेस असतील त्याच्यासाठी एक्सटेन्शन काय वापरलं जातं, हो, .html. ज्या पद्धतीनं आपलं टेक्स्ट डॉक्युमेंट असेल तर त्या टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी एक्सटेन्शन काय असतं, तर .txt ना टेक्स्ट फाईल सेव्ह केल्या जातात. किंवा एखादी PPT असेल तर त्याच्यासाठी एक्सटेन्शन काय असतं, .pptx. या एक्सटेन्शननं PPTs ॲटोमॅटिकली सेव्ह केल्या जातात. त्याच पद्धतीनं HTML फाईल ज्याला आपण डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी जे एक्सटेन्शन वापरण्यात येणार आहे ते एक्सटेन्शन काय असणार आहे, .html. त्याच्यानंतर यूज नोटपॅड फॉर कोड रायटिंग. आता आपण जे प्रोग्राम लिहिणार आहोत ते प्रोग्राम्स कशामध्ये लिहिणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण नोटपॅड हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आपला जो प्रोग्राम कोड आहे तो राईट डाऊन करणार आहोत. आता प्रोग्राम कोड राईट डाऊन केल्यानंतर त्याचा आपल्याला काय करावं लागणार आहे, आउटपुट बघावं लागणार आहे. मग ते आउटपुट कुठं बघितलं जातं, टू सी आउटपुट यूज एनी वेब ब्राउझर. याचा आउटपुट बघण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज आहे, तर वेब ब्राउझर जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरनेट एक्सप्लोरर तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल पाहिजे किंवा मोझिला फायरफॉक्स, हे जे वेब ब्राउझर आहेत याच्यापैकी कोणत्याही एका वेब ब्राउझरचा यूज करून आपण काय करू शकतो, त्या पेजचं जे आउटपुट आहे ते आउटपुट
दाखवलं जातं. अजून काय HTML बद्दल आपण सांगू शकतो, तर ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे की ज्याचा वापर करून आपण वेब पेजेस डिझाईन फक्त करू शकतो. त्याच्यासाठी जे युजरशी इंटरॅक्शन होणार आहे ते इंटरॅक्शन इथं आपल्याला पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट ही सपोर्टिव्ह लँग्वेज यूज करावी लागणार आहे. आता हे जे पॉईंट्स तुम्ही रीड केल्यानंतर तुमच्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील की याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज आहे का हो, नाही आहे. किंवा कोणती लायसन कॉपी आपल्याला पाहिजे का, नाही आहे. आपल्याला फक्त आपल्या कम्प्युटरवरती नोटपॅड अवेलेबल पाहिजे. तो ऑलरेडी आपल्या सगळ्यांच्या कम्प्युटरवरती अवेलेबल असतो आणि एखादा ब्राउझर पाहिजे. बस एवढे दोनच आपल्याला काय करायचे गरजेचे आहेत. म्हणजे एक्स्ट्रा सॉफ्टवेअर याच्यामध्ये आपल्याला गरजेचं नाही आहे. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं. तर आज आपण इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग हा जो आपल्या IT मधला नेक्स्ट चॅप्टर आहे त्या नेक्स्ट चॅप्टरला आपण स्टार्ट केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज काय स्टडी केलं तर कंपोनंट्स ऑफ वेब्स जे आहेत ते वेबच्या कंपोनंट्सची डेफिनेशन स्टडी केली आणि HTMLची जी इंट्रोडक्शन आहे ती HTMLची इंट्रोडक्शन ही आज आपण स्टडी केली. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज जे आहे ते आपण स्टडी करणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.